बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी हा सीताराम शिंदे हवालदार मंडई नाका कथानायक तसेच खलनायक सुद्धा इमानदारी एवढाच काय तो त्याचा गुण बाकी आनंद सायली सीतारामची पत्नी MBA सर्व गुण संपन्न आता सायलीने सीतारामची निवड का केली हे कळेलच शिदोजीराव सीतारामचे वडील मनोरमा ही सीतारामची आई रश्मी ही सीतारामची बहीण बोला काय म्हणजे काय लिवायचं काय हो अहो नाव नाव हो तर कामच आहे आमचं आमचं म्हणजे आम्ही म्हणजे अजून कोणी येणार आहेत का अहो, आहे का अहो आम्ही म्हणजे मी हा गरीबाची थट्टा करता काय रश्मी हा? अगं बाष्कळपणा पुरे झाला जा सायलीला बोलून आण बघू. अगं ऐक ना हा स्वतःला आदरार्थी बहुवचनाने संबोधतो म्हणजे बघ ना मेला आम्ही आदरार्थी बहुवचन वा चांगला शब्द आहे ध्यानात ठेवीन थँक्यू मोस्ट वेलकम हा अगं असते एकेकाला सवय आता तू जाऊन बोलवतेस का वहिनी 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 अगं कार्टे इथूनच ओरडायचं असतं तर 20 नसतं का बोलवलं जाते आणि हे बघ ती नवी नवरी आहे बाई जरा सांभाळून काय बघ हाक मारलीत अय्या आला का नेमप्लेट वाला हो आला वहिनी आला नाही आले साहेब स्वतःला आदरार्थी बहुवचन संबोधतात काय ताई बरोबर आहे त्याचं अगं स्वतःची किंमत स्वतःच ठेवली पाहिजे बरं ते जाऊ दे सायली आधी पाटीवर काय लिहायचं ते सांग बाई पाटीवर लिहायचं की सायली सीताराम शिंदे आणि मग सीताराम आई बाबांचं नाव काय आई नाव घे ना आई नाव घ्या ना आमचं कोर्ट मॅरेज झालं त्याच्यामुळे नाव घेणं राहिलंच नाव घ्या ना असं काय हो आता घेताय का घे ना आई नाव घे ना घे ना नाव आई हो घ्या ना घ्या आई घे ना आई घे ना घे ना बरं बरं ठीक आहे ऐका माझ्या परीबाळींचा नाव घ्यायचं हे का माझ्या परीबाळींचा नाव घ्यायचं हे का आणि मी सांभाळते शिदोजीरावांचा ठेका अय्या लाजल्यावर किती गोड दिसत नाही अरे तू तू नाही तुम्ही आदरार्थी बहुवचन हो का आदरार्थी बहुवचन तुम्ही तिथे काय मळी भरत बसलाय चला नाव लिहा हो एवढ्यात नाही राहणार ते काय आता बघा पहिलं नाव सायली सीताराम शिंदे आणि दुसरं सीताराम शिदोजीराव शिंदे आणि परिवार मग आधी काय ना सांगितलं हो म्हटलं नाव घेताय तर घेऊ दे बरेच शहाणे आहात आता सांगा काय काय बसेल ते हे बघा
सायली सीताराम शिंदे आणि परिवार, किंवा सीताराम शिदोजीराव शिंदे आणि परिवार. या हाई आता काय करायचं? हे बघ सायली, आम्ही इतक्या वर्षांपासून इथे राहतोय, आम्हाला सगळे ओळखतात, म्हणून तू तुझंच नाव लिही. होय वहिनी. अगं तुझं नाव तुझ्या लोकांना कळण्यासाठी ना तुझं सगळं काही चालू आहे. आता लिही ना तुझं नाव. पण हे कोण दादा? अगं वहिनी दादा तर सोड, तो काय फक्त 2च दिवस लागवेल, नंतर त्याची गाडी येईल परत रुळावर. बरोबर आहे तिचं. सायली, तू आपलं तुझंच नाव लिही बघू. पण ते हो, तुमचं काय ते ठरवा ना. दुसरी काम आहेत की नाही मला? सायली सीताराम शिंदे आणि परिवार हेच लिहा. ते पण तू त्याची काळजी करू नकोस ग, मला बरोबर माहितीये त्याला कसं गुंडाळायचं ते. तू आपलं तुझंच नाव लिही. हा ए हा? अहो हा. हा, तुम्ही हिचंच नाव लिहा बघू. सायली सीताराम शिंदे आणि परिवार. काय? हो. हा, हा कारभारी डोके पण ना जाम डोकं खातो. अरे वा, सायली सीताराम शिंदे. आई आई भैया तुम्ही आलात. नाही, माझं भूत आलंय. आई, हा कुणाचा शहाणपण आहे? हा ना. अरे माझाच. मस्त दिसते ना पाठी. काय? आई, सुनीलाचं डोक्यावर बसू नकोस. ही पाठी जशी होती तशीच बसून घे. काय? जशी होती तशी? अरे 2000 रुपये खर्च आलाय तिला. आता माझ्या जो पैसे नाही तर मी अजिबात करणार नाही. बाप रे, 2000? हो हो, आणि रिपेरिंगचे चक्क 3000 रुपये. 3? अरे देवा. काय करतोयस? हा? थांब का जरा. अरे काय करतोयस? अगं पैसे मोजतोय. अरे हो, किती आहेत? 700 रुपये आहेत. 700 रुपये? चला बरं झालं. अगं नवी नवरी घरात आल्यापासून मी काही तिकटाचं जेवण बनवलं नाहीये. हो आई, आज मस्त पैकी मच्छीचं कालवण बनव. चल वहिनी, आपण तो पण चेंज करून आणि बाजारात जाऊया. चल चल. अरे काय चाललंय काय? अजून माझा पगार नाही झालाय आणि तू पैसे. मेल्या. अरे एवढी चांगली गुणाची बायको मिळाले, कशाला साखरेस ताळेपणा करतो? अगं हीच गुणाची बायको डोक्यावर बसू नये म्हणून म्हणतोय. देवा परमेश्वरा, हा विजोड जोडा कसा टिकणार आहे कोण जाणे. कावळ्याच्या तोंडात पुरी. हात मेल्या, शिरा पडो तुझ्या तोंडावर. कावळ्याच्या तोंडात पुरी. एक्सक्यूज मी, मला कोणी मदत करेल का? या शुअर. माझी ना गाडी खराब झाली आहे आणि तो मॅकॅनिक आहे ना, म्हणजे मला असं वाटतंय की तो मला फसवतोय. ठीक आहे, एक काम कर सीताराम, तू मॅडम सोबत जा, मी पुढे येतो. चालेल, तुम्ही पुढे जा. हो. कुठे आहे तो मॅकॅनिक? हा, काय रे, काय चाललंय? हा, काय नाही सर, गाडीचा टायर फुटलाय, गाडी तो करून न्यावी लागेल. आणि तो एवढ्याशा कामाचे 2000 रुपये मागतोय आणि वर हे सुद्धा सांगतोय की त्याच्याशिवाय दुसरं कोणी सुद्धा या गाडीला हात लावणार नाही. अरे बाई माणूस बघून तू फसवतोस काय? नाही साहेब, हा माझा एरिया आहे, इथे माझ्याशिवाय कोणी येऊ शकत नाही. बघितलं, तुझा एरिया दाखवतो, तुझा एरिया. साहेब काय असेल ते सांगा ना मला. अरे घेण्या देण्याची नाटकं बंद कर, नीट काम कर, नाही तर लॉकअप मध्ये टाकेन. ठीक आहे साहेब, एक काम करतो, मी टोईंग मागवतो. असं करतो की मी स्वतःच जाऊन टोईंग वाहन घेऊन येतो, तुम्ही इथेच थांबा. चालेल चालेल, हॅलो, लवकर 5 मिनिटं, लवकर 5 लवकर. मिनिटं. चल. ठीक आहे ठीक आहे सर. चाल. कसा लाईनीवर आला. थँक्यू.
वाटतं मेकॅनिकने टोपी लावली आपल्याला. नाही, मी बराच वेळ झाला त्याला फोन लावते, तो फोन पण उचलत नाहीये. मग आता काय करायचं? पण मला एक कळत नाही, हा टोईंग व्हॅन आणायला का गेला? ओ, स्पेअर टायर आहे माझ्या गाडीत. मग हे अगोदर नाही का सांगायचं? आपण टायर बदलूया ना. तुम्हाला येतं? नाही, पण प्रयत्न करूया. चला. कुठे आहे? हे काय? तिकडे. अच्छा. का हरिश्चंद्र, झाली सुरू लोकसेवा? साहेब कशाला मस्करी करताय? लावला ना चुना मेकॅनिकने. तुला इतका उशीर झाला ना तेव्हाच मला कळलं. जमतंय का? साहेब जरा तुम्ही पण मदत करा ना. अरे नाही, आपल्याला निघायचं आहे. चल तू लवकर. साहेब तुम्ही वा पुढे, मी बघतो. तुम्ही वा. ठीक आहे, लवकर ये पण. हो हो हो. निघतो. थँक्यू. थँक्यू. एवढंच फक्त शेवटचं राहिलंय. झालं का? झालं. व्हेरी गुड. बरं मला सांगा किती पैसे? हो मॅडम, हा काय माझा धंदा नाही आहे पैसे घ्यायचा. हो, पण काहीतरी मोबदला तुम्हाला घ्यावाच लागेल ना. तुम्ही माझं एवढं काम केलं. नाही नाही नाही, काही असं नको. कसं? नाही, काहीतरी सांगा ना तुम्ही, प्लीज प्लीज. मग तुम्ही एक काम करा, मला ते मंडई नाक्यापर्यंत सोडा. मंडई एवढंच? हो. चला ना लगेचच. काय झालं? तुम्ही माझी एवढी मदत केलीत आणि काय मॅडम, परत तेच. जनसेवा करणं ही आमची ड्युटीच आहे. बरं मला सांगा, सुट्टी कधी असते हो तुम्हाला? का? सांगा ना. रविवारी. बर, ठरलं तर मग या रविवारी मी तुम्हाला आणि तुमच्या वाईफला पार्टी देणार. सॉरी. अहो असं काय, मी स्वतःहून पार्टी देते ना. मग मी अजूनही अविवाहित आहे. अविवाहित? हो, अजूनपर्यंत 6 ठिकाणाहून नकार आलाय मला. मग एकटेच या? मी आणि विजय साहेब दोघे येऊ. एकटेच आला तर नाही चालणार का? म्हणजे प्लीज. ठीक आहे, बघतो प्रयत्न करून. आलं मंडई नाका. हे चला येतो. बरं मी काय म्हणते, ते विजय साहेब येणं कंपल्सरी आहे का? नाही, तुम्ही एकटेच आलात तर खूप बरं वाटेल मला. बघतो जमलं तर. प्लीज. आणि हा एक मिनिट. हे माझं कार्ड. मला फोन कराल? हो हो, न विसरता. हो.
भेटूया नाही ठीक आहे. लवकरच. हा हो चला येतो. काय मग एका माणसाची मज्जा आहे. ही फक्त 2 दिवसाची स्वप्न आहेत. नंतर असल्या सुंदर मुली आपल्याला एकतर मामा नाहीतर पांडू हवालदार म्हणतात. नशीबच पांडू तर काय करेल खंडू. नाही ती चांगली मुलगी आहे. हो 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 उद्या रस्त्यात भेटली ना ओळख पण दाखवणार नाही. चांगली मुलगी आहे. तिने रविवारी जेवायला बोलवलंय. ना अशक्य. खरंच हो तुम्ही पण या ना. नाही बघा म्हणजे तुम्हाला वेळ मिळाला तर. साहेब साहेब आम्ही पण चुप. मी पण ते काय खिरापत वाटणार आहे. साहेब मी जाऊ. तुला बोलवलंय ना तूच जा. काय माहितीये का नाहीतरी ना अशा मुलींना फक्त स्वप्नातच दिसतात. हा सो एन्जॉय. वेलकम. मला तर वाटलं होतं तुम्ही येताय की नाही. नाही मी शब्दाचा पक्का आहे. मस्त पाऊस आहे ना. हो हो हो. किती मजा येते पावसात. अगं हे पाऊस. अगं छत्री पाऊस. अगं भिजायला होणार. एक विचारू म्हणजे राग नाही येणार. राग येणार असतील तर नको विचारूस. नाही तसं नाही म्हणजे राग येण्यासारखा काही प्रश्न नाहीये पण जीवन मरणाचा प्रश्न आहे. जीवन मरणाचं मला समजलं नाही. म्हणजे तुम्हाला समजलं असतं तर किती बरं झालं असतं नाही. सायली असं तू कोड्यात बोलू नकोस का. ती कोड्यात बोलत नाहीये. किती दिवस झाले ना असं आपण एकमेकांना भेटतोय गप्पा मारतोय. आपल्याला एकमेकांशिवाय चैन पडत नाही. तुम्हाला पण असंच वाटतं ना. पण सायली आपल्यामध्ये खूप मोठी दरी आहे. वाटून काय उपयोग. असं नका म्हणू. नको ग सायली. न पेलवणारी स्वप्न बघू नकोस. मी तुझ्या लायकीचा. कोण म्हणाल असं. तुम्हाला कोण म्हणाल सांगा ना. खरं सांगू माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं मन जडलंय तुमच्यावर. तुम्ही मला भेटलात ना की असं वाटतं काय करू आणि काय नको. आणि हे सगळं मी पूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. खरंच.
सांगा ना काय विचार लग्न करायला माझ्याशी? सायली किती वेळा सांगितलं, अगं मी अर्धशिक्षित हवालदार, तू मोठी CEO. असं काही नसतं. तुम्हाला मी जर आवडते आणि आपल्या लग्नाच्या शिक्षण येणार असेल ना तर आला काय भाऊ खाचाय आज तरी हो बोला. अरे मी हो म्हणेन नाही तर नाही म्हणेन, तुला काय करायचंय तू निघ इकडून. अरे ही ऑर्डर कोणी दिली तुला? आज माझ्याकडून, पण हो म्हणाला तरच. मालकाला सांगून ना ह्याची हजेरी घ्यायला लावतो. ते जाऊ देतो. सांगा ना मला, तुम्हाला मी आवडते ना? हो आवडते, पण प्रेम करणे इतपत? साहेब ज्यूस बिलात जोडू? नको नको. अभिनंदन साहेब, अभिनंदन. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल